युद्धविरामानंतर भारत आणि पाकिस्तानचे डीजीएमओ आज चर्चा करणार। बैठकीत केवळ दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा होणार, तर सिंधू जलकरार आणि व्यापार स्थगितच राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार आज पुन्हा एकत्र येणार। राज्य शिखर बँकेच्या कार्यक्रमासाठी दोघेही हजेरी लावणार। लाडक्या बहिणींसाठी सरकारचं पुढचं पाऊल, योजनेच्या हमीवर कर्ज देण्याचा सरकारचा विचार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा। नागपूर शहरात उद्या पाणीबाणी जलवाहिनीच्या कामासाठी सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची ट्रेलरला धडक। दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू, महिलांसह लहान मुलंही गंभीर जखमी। आणि अमेरिका आणि चीन मधली टॅरिफ वॉर संपणार, दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराची घोषणा। व्यापारी तणाव कमी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची सकारात्मक पावलं।